आईनं मला गन पावडर पण करून दिला नाही. तर राम राम मंडळी. चांगल्या कपड्यांवर क्रॉक्स ऍड करून मांजरीला गाडीला आडवं घालून जिंदाबाद म्हणून मी गेले होते आज इव्हेंट अटेंड करायला. तर इव्हेंट म्हणजे असा होता की बर्थडे पार्टी होती, त्यालाच वाढदिवस असं म्हणतात. आणि मग बर्थडे बॉय अजून लहान असल्यामुळे डेकोरेशन पण त्याच्यासारखंच केलेलं होतं. खऱ्या डोरेमॉनला राजा भेटत नसल्यामुळे डोरेमॉनची तरवारी ह्याने निभावली होती. भाऊ पोरं शोधत होता पण पोरं काय घावत नव्हती म्हणून माणसांवरच काम भागवत होता. आता माझं नियोजन होतं की त्याच्या पॉकेटमधून दरवाजा काढून स्वर्गातली रंभा बघून यायचं, पण त्या एवढ्या काय मला घावलाच नाही. पॉकेट पण काय खानदानी पॅकेज चांगलं असल्यामुळे विषय हार्ड करून ठेवला होता ह्यांनी. जसं की तुम्ही बघू शकता, आता जे आपल्याला बघायचं नव्हतं तेच ही दाखवत होती. पण असू दे, तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवते. राजू अठरेबाई शोरूम सकट खरेदी करून आणली होती, पण मार्च एंडिंग मुळे काय पाठी लावता आली नाही. आता तेवढं मात्र लक्षात घ्या. पीओसी इन्शुरन्स वगैरे सगळं क्लिअर आहे, फक्त पाठी लावायची राहिली. आता 4x4 ची असून पण हिला वळायला एवढा ताप होत होता. तर मागं पुढे कुठं केलं गाड्याने, तेव्हा जाऊन पोहोचला एकदा डेस्टिनेशनला. मग काय केक कापला भावानं. झाला एकदाचा त्याचा बर्थडे. आमच्या बारक्या गाड्याला चुकून पोरीचं गिफ्ट भेटलं होतं, त्यात बाहुली होती. असू दे म्हणला, काहीतरी नाव ठेवतो घरी गेल्यावर, आपण नामकरण सोहळा करू. सर्व्हिस ठेवल्यामुळे स्टेशनला लय लोड आला होता, पण भेटलं ताटून घेतलं जेवायला. आणि जाता जाता हा ताटात विचारायला होता, खातोयस का येऊ खायला. खा म्हणलं, नको जातो म्हण.